आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत। कधी तिची गरज म्हणून तर कधी तिला असलेली आवड म्हणून प्रत्येक स्त्री विरोध झुगारून आपली वेगळी ओळख निर्माण करते। नवी मुंबईमध्ये अशा स्वयंसिद्ध ठरल्यात महिला रिक्षा चालक। रिक्षा म्हटली की ती चालवणारा रिक्षेवाला हे समीकरणच आहे। मात्र या क्षेत्रात महिलांची संख्याही वाढते। ती त्यांची गरज म्हणून तर आहेच, मात्र आवड म्हणूनही महिला या क्षेत्राकडे वळतात। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या कुसुम नागरगोजे यांनी आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काही वर्षांपूर्वी नवी मुंबई गाठलं। 3 मुलं आणि नवरा रिक्षा चालवायचा। मात्र मणक्याच्या आजाराची विकून आणि उसाचा रस काढण्याचं काम करून आर्थिक परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला। मात्र तरीही मुलांचं शिक्षण आणि मुलीच्या लग्नासाठी हात अपुरे पडत होते। त्यामुळे घरात रिक्षा चालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। यासाठी त्यांना घरच्यांच्या विरोधाचा सामनाही करावा लागला। रिक्षा चालवायला शिकायची कशी? शेवटी त्यांनी लपून रिक्षा शिकली आणि 5 वर्षांपूर्वी या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवलं आणि आता त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत। घरात काम करणारं कोणच नव्हतं। मुलाचं शिक्षण, मुलींचे लग्न, परत आणखीन म्हणजे मिस्टरांचं मणक्याचा आजार आहे, ते पण काम करू शकत नाहीत। ते करणार किती 200-300 रुपये धंदा करणार, माझं तेवढं परिवार चालत नव्हतं। मग मी नंतर रिक्षा शिकले। मी दुसऱ्याची रिक्षा चालवायला घेतली। त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी मग मी लायसन काढलं, बॅच काढला। त्याच्यानंतर मला परमिट भेटलं आणि मी स्वतःची पण रिक्षा काढली। कुसुम यांच्याप्रमाणेच रत्नमाला यांना रिक्षा चालवायची आवड होती। घरात कोणी रिक्षा चालवणारं नव्हतं। नवऱ्याच्या छोट्या पगारात मुलांची मोठी स्वप्न पूर्ण कशी होणार असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता। घराकडे वेळ देण्यासाठी नोकरी त्यांना परवडली नसती। त्यामुळे 2012 मध्ये रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला। त्यांना ह्यासाठी घरच्यांनी पाठिंबा दिला, मात्र इतरांचा विरोध सहन करावा लागला। तर मला क्षेत्राची मुळात आवडच होती रिक्षा चालवायची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला प्रथम माझ्या एरियातून मला खूप विरोध झाला या गोष्टीसाठी की आम्ही पुरुष गाडी चालवत असताना स्त्रीने या क्षेत्रात उतरणे चुकीचं आहे आणि आम्हाला आवडत नाही। आणि मग नंतर ह्याच्यासाठी मला माझ्या घरातून पण खूप म्हणजे प्रतिसाद आहे। मिस्टर मला सपोर्ट करतात आणि माझी परिस्थिती पण तशी हालाकीचीच होती। मला खूप गरज होती कमवायची। महिला रिक्षा चालकांमुळे प्रवासीही समाधानी आहेत। प्रवाशांच्या पाठिंब्यामुळे ह्या महिला उत्साहानं काम करतायत। आजकाल महिला सगळ्या क्षेत्रात पुढे येतं, तर महिलांनी असंच पुढे यावे, रिक्षा चालवी, सगळ्या क्षेत्रात प्रगती करावी हीच विनंती। महिलांना रिक्षा स्टँडवर रिक्षा उभी करण्यासाठी काही रिक्षा चालक धमकावतात। महिला रिक्षा चालकांसाठी वेगळा रिक्षा स्टँड द्यावा अशी मागणी महिला रिक्षा चालकांची आहे। यामुळे महिलांचा कल या क्षेत्राकडे वाढण्यास मदतच होईल। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।